राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. भाजपच्या इशाऱ्यानंतर भाष्य करताना आमदार रवी राणा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. भाजपचा संपूर्ण महाराष्ट्रात एकहाती विजय झाल्याचा दावा करत उभाटा गट, मनसे आणि महाविकास आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला आहे. नेमके आमदार राणा यांनी काय म्हणालेत बघूया. पार्टी आधीच भूमिका स्पष्ट केली होती की भारतीय जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा दिला होता. जेवढे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष होते त्यांना पाठिंबा दिला होता आणि माझी रॅली, माझी सभा किंवा मी जे फिरलो त्याच्यामध्ये एकच नारा होता, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला समर्थन, त्याला निवडून आणा. आणि यामुळं तुम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी म्हणजे पूर्ण याच्यामध्ये एकदम नॉमिनल पद्धतीनं काही कार्यकर्त्यांची इच्छा होती तर मैत्रीपूर्वक लढलो आम्ही. पण त्याच्यामध्ये काही असं पराभव झाला की खूप मोठा पराभव झाला असं काही नाही आहे. त्याच्या भारतीय जनता पार्टी निवडून आली आमच्या पाठिंब्याने, ते आमच्यासाठी समाधान आहे. सेना आणि मनसे हे खऱ्या अर्थानं आज उबाटाची हालत काय झाली आहे राज्यामध्ये. उबाटा हा खऱ्या अर्थानं एखाद्या वरांड्यामध्ये जो हे असते, त्याला आपण काय, वरांड्याचा जो ज्या ठिकाणी बाकडा बसला असते, बाकडा ठेवला असते, घराच्या बाहेर वरांड्यामध्ये जो बाकडा असते तशा प्रकारची उबाटाची हालत झाली. आज तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्यात ढ पक्ष म्हटलं तर उबाटा आहे. आणि त्या ठिकाणी आजची जी मजबुरी आहे मनसेची आणि उबाटाची जे युती आहे हे यांची मजबुरी आहे आणि त्या मजबुरीला ते एकत्र आणून प्रयत्न करत आहे. कुठेतरी भाजपला थांबवलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार हे भाजपामध्ये आहे आणि त्या ठिकाणी उबाटाने कोणाशी युती केली, पहिले काँग्रेससोबत केली, मग राष्ट्रवादीसोबत केली, आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि मनसेसोबत करताय. तर हे सगळं राजकारण जनतेला लक्षात येत आहे की फक्त सत्तेसाठी उद्धव ठाकरे कुठंतरी बेचैन झालेले आहे. त्यांना फक्त कुठंतरी महाराष्ट्राची काही घेणदेण नाही आहे. पण मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची जी खऱ्या अर्थानं तिजोरी आहे, त्यांची जी रोजची जी इन्कम आहे, जे वन साईड इन्कमिंग जे आहे ते मुंबईच्या महानगरपालिका मिळते, ती बंद नाही झाली पाहिजे आणि आपला वसुलीचं काम महानगरपालिका मुंबईच्या माध्यमातून चालत राहिलं पाहिजे. म्हणून ही युती आणि हा संघर्ष चालू आहे. राज्यात देखील भाजप मोठा होत आहे. बिलकुल, भाजपाचं जे एक हाती जे संपूर्ण राज्यामध्ये जो रिझल्ट लागलेला आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने या देवाभाऊच्या नेतृत्वावर पूर्ण राज्यामध्ये जनतेने विश्वास ठेवला आणि सगळ्यात मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढल्यानंतर ज्या ताकदीनं त्यांना बहुमत मिळालं, हे देवाभाऊचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेलं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 6 नगराध्यक्ष झाले. 6 नगराध्यक्ष खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मोठे यश आहे. या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं की चांदूर बाजारमध्ये हे भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार होता, नांगलिया. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ती उमेदवारी न दिल्यामुळं त्याला दुसरा पर्याय शोधावा लागला. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीच निवडून आली असती. अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, मोर्शीमध्ये थोडंसं हे झालं आहे, चांदुरलीमध्ये झालेलं आहे. तर थोड्या मताने जे पराभव झाले त्याच्यामध्ये कुठे ना कुठे थोडं शिंदे गटाचं मताचं जे विभाजन झालं त्याच्यामुळं पण भारतीय जनता पार्टी नुकसान झालं. पण बहुमताने एक हाती झेंडा हा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये फळकला आहे. ज्या पद्धतीने चांदूर बाजारची जागा हातून गेलेली आहे, जागा वाटपमध्ये थोडं झालं. कुठेतरी आपल्याला या ठिकाणी आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार होते, ज्या ठिकाणी शिवसेना पार्टीने सुद्धा नगराध्यक्षाच्या प्रत्येक भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी थोडं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं की विशिष्ट जातीची मतं आम्हाला मिळेल. पण त्या ठिकाणी मोठा धोका त्याच्यासोबत झाला. म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं तिकीट वाटपमध्ये थोडंसं कमी जास्त जे झालं आहे त्याच्या आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये अशी चूक होणार नाही. मोठ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी आणि एकनाथ शिंदेची सेना जर सोबत आली
असं एकत्र मिळून कशा प्रकारे समीकरण बनेल आणि कसं बहुमताने जिल्हा परिषद आणि महानगरपालिका आणू यासाठी पूर्ण आम्ही मोर्चे बांधणी करणार. भाऊ, या ठिकाणी पोळापोळी मोठ्या प्रमाणावर झालेली होती. तिथं हे बिनविरोध झाले होते मुख्यमंत्र्यांचे मागो, परंतु त्याची सत्ता मात्र काँग्रेसची आलेली आहे. नगराध्यक्ष भाजपला निवडून आणता आला. असं आहे की चिखलदरामध्ये आधी भारतीय जनता पार्टीचे फक्त 4 नगरसेवक होते. आता भारतीय जनता पार्टीचे 8 नगरसेवक आले. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं मोठं यश चिखलदरामध्ये आहे. पण त्या जेव्हा अलाद कलोती अनपोज झाले तेव्हा चिखलदराच्या सगळ्या जनतेची मागणी होती, चिखलदराच्या सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती की अल्लाद कलोतीला नगराध्यक्ष बनवा, नगराध्यक्षाची उमेदवारी द्या. पण त्याच्यामध्ये थोडं जे खेळीमेळीचं वातावरण झालं, काही राजकारण झालं, त्याच्यामुळं चिखलदऱ्याचे जे नगराध्यक्ष आहे राजू सोमवंशी ते सुद्धा उमेदवार चांगले होते. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमधून, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपामध्ये प्रवेश केला. आणि ते मला असं वाटते कुठंतरी त्या ठिकाणी उमेदवार बदलण्यासंदर्भाची मांग होती आणि अल्लाद कलोतीचं समर्थन जे मिळत होतं त्यामुळं ते अनपोज झाले. तर अल्लाद कलोती नगरसेवक म्हणून अनपोज झाले, त्याच धर्तीवर नगराध्यक्ष म्हणून सुद्धा झाले असते. पण तिथे थोडंसं राजकीय समीकरणं बिघडली आणि तरी मला असं वाटते भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळालेलं आहे. 4 नगरसेवकच्या जागी 8 नगरसेवक झालेले आणि जे निवडून आले सध्या काँग्रेसचे जे आता बळवंत वानखडे इथे ब्रेक डान्स करत होते, त्या ब्रेक डान्स मी पाहिला. बळवंतजी वानखडे आमचे जे खासदार आहे तर त्यांना एवढा ब्रेक डान्स करायची गरज नाही आहे. ते जेवढे निवडून आलेले आहे ते रवी राणाचे समर्थक आहे आणि थोड्या दिवसात तुम्हाला त्याचा असर दिसेल. म्हणजे 178 जागांपैकी 102 जागेवर भाजपला समाधान मानावं लागलं. अनेक ठिकाणी काँग्रेसने भाजपला बऱ्यापैकी झुंज दिली. काय म्हणता अशा वेळी? मला सांगा, भारतीय जनता पार्टी ज्या लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, आज एवढं मोठं यश हे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या नावाने मिळालेलं आहे. आणि देवाभाऊच्या नावाने जर एवढं मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे तर त्याची नोंद जनतेने केली आहे की स्वतंत्र लढल्यानंतर सुद्धा या ठिकाणी देवाभाऊच्या नावावर भारतीय जनता पार्टीला यश मिळू शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष आज 1500चे 3500 नगरसेवक निवडून आले, 100 मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष निवडून आले. तर हे सगळं जे यश आहे मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचं जे काम आहे जे घराघरापर्यंत पोहोचलं आहे हे देवाभाऊचा चमत्कार आहे. नगरसेवक पदासाठी जर भारतीय युवा संघटनेला भाजपच्या यशावर समाधान व्यक्त करताना आमदार रवी राणा यांनी अमरावती, चिखलदरा तसेच मुंबई महापालिकेच्या राजकारणावरही थेट भाष्य केले आहेत. उभाटा गटावर टीका, मनसे उभाटा युतीवर सवाल आणि खासदारांवर केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसते आहेत. या घडामोडींवर आता विरोधकांची प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.